श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय, चोभेवाडी तालुका जामखेड येथे श्री संत बाळूमामा, श्री विठ्ठल रुक्मिणी, मुळे महाराज, श्री दत्त व हनुमान यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व सुवर्ण कलशारोहणाचा भव्य धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला आहे. 2 दिवसीय कार्यक्रमासाठी गावात उत्साहाचे वातावरण झाले होते. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. देवालयाचे सागर महाराज कुमटकर यांच्या पुढाकारातून मंगळवार दिवणे 35 नोव्हेंबर रोजी नान्नज येथून शोभायात्रेने सोहळ्याची सुरुवात झाली होती. गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका वाचन, अग्निस्थापना व जलाधिवास, सर्व देवता हवन, मूर्ती 108 स्नान, शिखर पूजा, धान्याधिवास व आरती संपन्न झाली. यानंतर भक्तगणातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. बुधवार दिवणे 26 नोव्हेंबर रोजी शांतीपाठ, बलिदान व मूर्ती प्राणप्रतिष्ठेची विधी पार पडला. यावेळी जगदंब ग्रुप, नान्नज यांच्यातर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. हभप महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगड यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व सुवर्ण कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला. काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेनी हजेरी लावली होती. देवालय चोभेवाडी आमचे गुरुवर्य तात्यादेव शेंडगे आणि आप्पादेव कांबळे यांच्या हस्ते सगळं पूर्ण झालेलं आहे. कार्यक्रम पार पडलेला आहे आणि त्यांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे. आमचे गुरु आहेत ते दगड मारून पूर्ण झाले. आणि काल 25/11/2025 रोजी मिरवणूक झाली आणि 26 रोजी कळस मूर्त्या बसवणे आणि कळस रोहन झाला. आज आमच्या चोभेवाडी या गावामध्ये सागर महाराज यांनी एक वर्षापूर्वी बाळूमामाच्या मंदिराची स्थापना चालू केली होती. त्याचे काम आज पूर्णत्वास आल्याने आज या ठिकाणी कळस पूजन ते झाले आणि कळस पूजनाची कार्यक्रम विठ्ठल महाराज यांच्या हस्ते झाले आणि हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झाले. तर यापुढेही सर्व भाविकांनी यावे. प्रतिनिधी ओंकार दळवी, लोकशाही न्यूज.